सद्गुरू माता सुदीक्षाजी महाराज यांच्या कृपा आशीर्वादाने दरवर्षी 23 फेब्रुवारी हा दिवस अमृत जल म्हणून प्रोजेक्ट म्हणून राबवला जातो। याही वर्षी दौंड ब्रँचच्या वतीनं दौंड दशक्रिया विधी घाट भीमा नदी तीरी आयोजित करण्यात आला। या प्रोजेक्टचा उद्देशच आहे स्वच्छ जल स्वच्छ मन, म्हणजेच माणसाची जी मन कलुषित झालेली आहेत ती स्वच्छ करण्याचं काम आणि मनामध्ये जी तेढ निर्माण झालेली आहे ते स्वच्छ करण्याचं आणि परिसर स्वच्छ करण्याचं काम हे संत निरंकारी मिशन करत असतं। याही वर्षी याचप्रमाणे हा उद्देश ठेवून आमचे सद्गुरू माता सुदीक्षाजी महाराज यांच्या आशीर्वादाने या ठिकाणी हा प्रोजेक्ट राबवला गेला। यासाठी आमचे दौंड ब्रँचच्या वतीनं जवळजवळ 200 ते 300 महापुरुष या ठिकाणी सकाळी 7 ते 10 या वेळेमध्ये हे स्वच्छ जल आणि स्वच्छ मन या अंतर्गत या परिसरामध्ये नदी परिसरामध्ये स्वच्छतेचे काम राबवलं गेलं। अशाच प्रकारे अनेक उपक्रम या मंडळामध्ये राबवले जातात। अशाच प्रकारे संत निरंकारी मिशनमध्ये आज जवळजवळ संपूर्ण भारतभर हा प्रोजेक्ट राबवला जातोय आणि एकच उद्देश आहे की माणसाची मन स्वच्छ करणं आणि माणसामध्ये आध्यात्मिक विचारधारा पसरवणं, माणसामधला माणूस जागा करण्याचा या मंडळाचा उद्देश आहे। आज देखील तोच उद्देश ठेवून या ठिकाणी हा उपक्रम राबवला आणि यासाठी दौंडचे नगरपालिका असतील तसेच नगरसेवक असतील या सर्वांचं यासाठी योगदान लाभलं गेलं आणि या सर्वांचं या ठिकाणी तसेच या मंडळामार्फत अनेक उपक्रम राबवले जातात, जसे की रक्तदान शिबिर असेल, वन्नस व्हॅन, वृक्षारोपणाचा कार्यक्रम या देखील हा राबवला जातो। याच वर्षी म्हणजे 9 मार्चला दौंड ब्रँचच्या वतीनं दौंड या ठिकाणी रक्तदान शिबिराचं आयोजन करण्यात आलेलं आहे। असे अनेक प्रकारचे उपक्रम याद्वारे राबवले जातात। जवळजवळ संपूर्ण भारतभर म्हणजे भारतभर नव्हे तर जगामध्ये 1 नंबरचं रक्तदान शिबिर या ठिकाणी मंडळामार्फत होत असतं। तसेच वनचे कार्यक्रम, वृक्षारोपणाचे कार्यक्रम अनेक ठिकाणी राबवले जातात आणि असं हे बहुमूल्य सहकार्य समाजाचं देखील लाभलं जातं आणि म्हणून त्यांचं देखील सर्वांच्या वतीनं आभार व्यक्त करतो। प्रेमाने बोला।